नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन, स्वामींचे घर मनसर येथे आज स्वामींचा प्रकट दिन सोहळा खूप अतिशय उत्साहाने साजरा झाला. सकाळी 6 वाजल्यापासून स्वामींचा अभिषेक, तसेच होम हवन आणि वाचन हे पठण हे सगळं झालेलं आहे. महाआरती, संध्याकाळी महाआरती आणि तसेच प्रदक्षिणा ही खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी झालेली आहे. या प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी खूप उत्साहात पार्टिसिपेट झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही अशी तयारी करतो की आधी आम्ही सगळेजण तयारी करतो की सगळ्यांनी एकसारखे कलर, एकसारखे वेशभूषा प्रदान करावी. त्याच्यानंतर सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी जागोजागी थांबून कोणी फुगडी खेळतंय, कोणी काय खेळतंय, कोणाला गाणी म्हणायचे, कोणी टाळ मृदुंग ह्याच्या गजरामध्ये सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आम्ही ही पूर्ण दिंडी पूर्ण मनसर नगरामध्ये फिरून आम्ही इथपर्यंत आणली. त्याच्यानंतर स्वामींच्या पादुकांचे आगमन या ठिकाणी झाले आणि महाआरती झाली. या महाआरतीमध्ये पूर्ण मनसरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त समावेश होते. स्वामींची सगळेजण मनोभावे भक्ती करतातच, पण या प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी अतिशय उत्साहाने काम करतात. आणि तसेच आम्ही या ठिकाणी आज प्रकट दिनाच्या निमित्ताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये ज्या आर्टिस्ट आहेत हर्षाली काळे, त्यांना आज आम्ही रांगोळीसाठी आवर्जून इथे बोलवलं होतं आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे पदोपदी रांगोळीचं प्रदर्शन केलं आहे आणि ते अतिशय सुंदर, त्यामुळे या कार्यक्रमाला पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्थित रूप मिळालेलं आहे. आणि मला असं सांगायचं आहे की इथे स्वामींचा प्रकट दिन म्हणजे फक्त महिला भगिनीच नाही तर प्रत्येकाला स्वामींचा अनुभव आहे. आणि स्वामींचा अनुभव हा न बोलण्या इतका आहे. प्रत्येकाला काही ना काही अनुभव आहेत, त्यामुळे प्रत्येक जण भक्तिभावाने या ठिकाणी इथे जमतात. इथे कोणालाही आमंत्रित केलेलं नाहीये. हे सगळेजण मोठ्या प्रमाणात जे येतात ते भक्तिभावाने येतात. त्यामुळे हा प्रोग्राम जो आहे, हा कार्यक्रम हा दरवर्षी हा वेळोवेळी वाढत जातो प्रत्येक वेळेस. त्यामुळे आम्हाला कळतं की किती भाविक भक्ती या संख्येने मोठ्या प्रमाणे या ठिकाणी येतात आणि स्वामी सेवेचा लाभ घेतात. श्री स्वामी समर्थ. आज दिनांक 20/3/2026 स्वामी प्रकट दिन. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे स्वामी प्रकट दिनाचा हा दिवस. आजच्या दिवशी सकाळीपासून मंदिरात स्वामींचा होम हवन, रुद्राभिषेक, त्याच्यानंतर साधारणतः गावात दुपारनंतर मिरवणूक, दिवसभर प्रचंड भाविकांनी इथं हजेरी लावलेली आहे. संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच आता संध्याकाळी 6 नंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. साधारणतः 5 ते 7 हजार लोकांनी या स्वामी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. अशा प्रकारे दिवसभर हा कार्यक्रम चालू होता. तरी दरवर्षी या मंदिराच्या कार्यक्रमासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाचा मोठी रूपरेषा चालू आहे. तरी सर्व भाविकांनी इथं मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम झालेला आहे. आता संध्याकाळी या कार्यक्रमाची आता सांगता होत आहे. तरी कुणी मोठे गावातील नेते मंडळी समजा किंवा अदर सर्व भाविक भक्त मंडळी या लोकांनी सर्वांनी हजेरी लावून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं स्वरूप वाढवलेलं आहे. एवढ्या मोठ्या स्वरूपात मोठा कार्यक्रम झालाय. भाविकांसाठी दर्शनाची कशी व्यवस्था केली होती? रांगेत या बाजूला आम्ही सर्व बॅरिकेड वगैरे लावले होते. त्या बॅरिकेड मधून सर्व लोक आतमध्ये येत होती आणि एकदम लाईनीत व्यवस्थित सर्व लाईनीतच दर्शन वगैरे घेत होती. श्री स्वामी समर्थ. आज 20/3/2026 स्वामींचा प्रकट दिन. आज प्रकट दिनाच्या निमित्ताने आज सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने भावनेने इथे उपस्थित झालेले आहेत. स्वामींचा अनुभव सांगण्यासाठी मी स्वतः इथे उभा आहे. मला सांगावंसे वाटतं की गेल्या वर्षी मी आजारी पडलो होतो, त्यावेळेस पण स्वामींनी मला तारलं आणि यावेळेस मी जास्त प्रमाणामध्ये आजारी पडल्यामुळे मला ICUमध्ये 22 दिवस काढायला लागले. माझ्या पाठीशी माझी मिसेस, माझी आई, माझे नातेवाईक, माझा मोठा भाऊ अश्विन दादा हे स्वतः स्वामींची सेवा करत होते. तिथे मी स्वामींची
सेवा करत असताना हॉस्पिटलमध्ये पण नामस्मरण करत होतो. डॉक्टरांनी मला खूप मोठा सल्ला दिला होता की तुझं लिव्हर आणि किडनी ट्रान्सफर करावं लागेल, पण मी स्वामींची सेवा सोडली नाही. स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू केलं आणि आज स्वामींची एक प्रचिती आली. शेवटी म्हणतात की देव देवळात पण आहे, देव माणसात पण आहे. मानवी रूपामध्ये कुठेतरी देव भेटला मला आणि आज मला लिव्हर ट्रान्सफर करण्याची म्हणजे करावं लागलं नाही. हे फक्त स्वामींमुळं हे शक्य झालं. म्हणजे देवासारखं स्वामींनी कोणाला तरी पाठवलं आणि मी ह्या आजारातून आता हळूहळू बरा होतो आहे. ॲक्च्युली आज माझ्या दिवसभर थांबण्याची जी शक्ती मला ही फक्त स्वामींमुळं आलेली आहे. मी घरून बाहेर पडत नाही, पण आज ठरवलं होतं की आजचं जे काही दिवस असेल हा स्वामींसाठी द्यायचा. आणि मी सगळ्या भाविक भक्तांना विनंती करतो की काही जरी संकट आलं तरी स्वामी आपल्या पाठीशी आहेत. म्हणून स्वामी कायम सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामींना मी पुन्हा एकदा विनंती करतो की मला अशीच आयुष्यभर एक प्रकारची सेवा करण्याची कंटिन्यू संधी द्या आणि आयुष्यात खूप मोठं मला परत बनण्याची ताकद द्या. हीच मी स्वामींकडे विनंती करतो. श्री स्वामी समर्थ.